blood of the Lamb, I enter to worship you only. I enter to honor I am. Lord, I worship you. I worship you. Lord, I worship you. I worship you. For your name is holy, holy, Lord. For your name is holy, holy, Lord. प्रभु तेरी स्तुति करूं, तेरी स्तुति करूं। प्रभु तेरी स्तुति करूं, तेरी स्तुति करूं। तेरा नाम पवित्र, पवित्र प्रभु। तेरा नाम पवित्र, पवित्र प्रभु। Lord, I worship you. I worship you. Lord, I worship you. I worship you. For your name is holy, holy, Lord. For your name is holy, holy, Lord. For your name is holy, holy, Lord. Greetings, church, this morning, मंडळी, आज सकाळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अभिवादन आम्ही करत आहोत. and all those who are watching us online. आणि जे तुम्ही सर्वजण ऑनलाईन आम्हाला पाहत आहात. The title of my message is Lord Jesus is my source. माझ्या संदेशाचं शीर्षक आहे की प्रभू येशू माझा स्रोत आहे. Let us have a word of prayer. छोटीशी प्रार्थना आपण करूया. Father, in the name of Jesus, प्रभुदेवा येशूच्या नावामध्ये we come to you now, यावेळेस आम्ही तुझ्या जवळ येत and आहोत. all those listening to me today. आणि प्रभू, जे सर्व लोक आज माझं वचन ऐकत आहेत, We pray that you will give us ears to hear प्रभू मी प्रार्थना करतो की आम्हाला ऐकणारे कान तू दे, and a heart that will understand. आणि तुझं वचन समजण्याचं अंतःकरण तू आम्हाला दे. In Jesus' mighty name we pray. येशूच्या महान नावात आम्ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. As we all know, the world is facing a crisis of COVID-19 pandemic. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की संपूर्ण जगामध्ये हे कोविड-19 हे कोरोना व्हायरसनं थैमान घातलेलं आहे. A virus which is not visible to the naked eyes आणि हा व्हायरस जो आहे तो आपल्या डोळ्यांनी आपल्याला दिसत नाहीये. has made human being think and rethink the value in life. आणि ह्या व्हायरसने मनुष्याला आपल्या मानवी जीवनाची मूल्य पुन्हा विचार करण्यास भाग पाडलेला आहे. Suddenly our strengths like my money, my job, my status, everything has become so fragile. आणि अचानकपणे काय झालं की माझं काम, माझा पैसा,
माझं पद हे सर्व अचानकपणे नाजूक असं बनून गेलेलं आहे. Our priorities have changed and life is taking a new meaning. आणि आपले प्राधान्य जे आहे ते बदललेलं आहे. आपल्या जीवनामध्ये एक वेगळं अर्थ, वेगळं वळण आलेलं आहे. For the world outside, आणि बाहेरच्या जगाला God has just vanished from the screen. आणि बाहेरच्या जगासाठी परमेश्वर बाहेरच्या जगासाठी अदृश्य असं भासत आहे. I recently heard a person on the television आणि नुकतंच टीव्हीवरती एका व्यक्तीचं मी ऐकलेलं आहे. declaring that there is no God and all religious places are closed down. आणि तो व्यक्ती असं म्हणत होता की आता देव असं काही नाहीये आणि सर्व धार्मिक स्थळं जी आहेत ती बंद पडलेली But आहेत. I have a news for you. पण तुमच्यासाठी माझ्याकडे एक चांगली बातमी आहे. Jesus Christ closed down religions not today but 2000 years ago. प्रभू येशू ख्रिस्ताने धर्म जे आहे, धार्मिक स्थळ जे आहे ते आज नव्हे 2000 वर्षापूर्वी त्याने बंद केलेलं आहे. When he died on the cross for our sins, for the sins of this world, आणि ज्यावेळेस तो आपल्या पापासाठी, या जगाच्या पापासाठी त्या वधस्तंभावरती तो मरण पावलेला he आहे. walked out of the temple right into the hearts of those who believe in him. आणि तो मंदिरातून बाहेर आला आणि जे त्याच्यावर विश्वास करत होते त्यांच्या अंतःकरणात सरळ त्याने प्रवेश The केला आहे. Bible says in John 3:16, योहान 3:16 मध्ये पवित्र शास्त्र असं म्हणतं, God so loved the world that he gave his only begotten son, that whoever should believe in him shall not perish but have everlasting life. वचन असं म्हणतं की देवाने जगावर इतकी प्रीती केली, स्वतःचा एकुलता एक पुत्र त्याने जगासाठी दिला, यासाठी की कोणाचाही नाश होऊ नये तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन प्राप्त So व्हावं. question is, what is God saying to us in this situation? आणि आता प्रश्न असा आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये परमेश्वर आपल्याला काय सांगू इच्छितो. Christians all over the world are wondering, Lord, what is happening? आणि संपूर्ण जगामध्ये असणारे जे ख्रिस्ती लोक आहेत ते प्रभूला विचारत आहेत की प्रभू हे सगळं काय घडत आहे. Governments all over the world have declared a lockdown. आणि संपूर्ण जगामध्ये जे सर्व जे सरकार आहेत प्रत्येकाने लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. But I would like to declare this. पण मला हे जाहीर करू द्या, God is calling us into a heavenly lockdown. परमेश्वर आपल्याला स्वर्गीय लॉकडाऊन मध्ये आमंत्रित करत आहे. John 15:5 says, योहान कृष्णवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 5वं वचन असं म्हणतं, I am the vine and you are the branches. मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. He that abides in me and I in him, the same brings forth much fruit, for without me you can do nothing. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, आणि कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. God is the vine, he is our resource and we are his branches. आणि परमेश्वरच वेल आहे आणि आपण त्याचे फाटे आहोत. If there is anyone who lasts, anyone who lives, anyone who is stable, आणि जर सर्व काळ टिकणारं, नेहमी आहे तसं राहणारी अशी एकच गोष्ट आहे, that is our God Almighty. आणि ते म्हणजे आपला परमेश्वर सर्वसमर्थ देव आहे. He is our source. तो आपला स्रोत आहे. We are just branches and branches don't survive without the vine. आणि आपण फक्त फाटे आहोत आणि आपण त्या वेलीशिवाय जिवंत राहू शकत नाही. Branches exist if it abides in the vine. आणि जर तो फाटा जो आहे जर वेलीमध्ये राहिला तरच तो जिवंत राहू शकतो. Colossians chapter 1 and verse 17 declares, कलसेकरस पत्र याचा पहिला अध्याय 17 वचन असं म्हणतं, and he, Jesus, is before all things and by him all things consist. आणि सर्व गोष्टींच्या आधी प्रभू येशू आहे आणि त्याच्याद्वारे सर्व अस्तित्वात आहे. Because Jesus lives, we live. आणि प्रभू येशू जिवंत असल्यामुळे आपण जिवंत आहोत. We do not exist because of worldly things or what we possess. We exist because Jesus is existence himself. आणि आपण काय मिळवलेलं आहे, काय प्राप्त केलेलं आहे त्यामुळे आपण जिवंत नाहीये, प्रभू येशू अस्तित्वात आहे आणि म्हणूनच आपण देखील अस्तित्वात John आहोत. 15:5 also says, he that abides in me and I in him shall bear much fruits. आणि योहान 15:5 मध्ये असं देखील म्हटलेलं, जो माझ्यामध्ये राहतो आणि ज्याच्यामध्ये मी राहतो तो पुष्कळ फळ देतो असं म्हटलेलं आहे. In this heavenly lockdown,
आणि या स्वर्गीय लॉकडाऊन मध्ये God is calling us to continually abide in Him. परमेश्वर आपल्याला बोलावत आहे, पाचारण करत आहे नेहमी त्याच्यामध्ये वस्ती करण्यासाठी. God is calling us in a life in Christ Jesus. आणि ख्रिस्त येशूमध्ये जीवन जगण्यासाठी परमेश्वर आपल्याला बोलावत आहे. Finding His secret place is the secret. आणि त्याचं गुप्त स्थान शोधणं तेच गुप्त रहस्य आहे. Matthew chapter 6 and verse 6 declares, मत्ते कृष्णवर्तमान 6वा अध्याय 6वं वचन असं म्हणतं, when you pray, जेव्हा तुम्ही प्रार्थना करता enter into your closet. आणि तुमच्या गुप्त स्थळामध्ये जा, When you have shut the door, आणि ज्यावेळेस तुम्ही दरवाजा लावून घ्याल, pray to your Father in heaven, तुमच्या स्वर्गीय पित्याकडे प्रार्थना करा, which is in secret, आणि जो गुप्त स्थळामध्ये राहतो, and your Father which sees you in secret shall reward you openly. आणि तुमचा पिता जो गुप्तरित्या तुम्हाला पाहतो तो गुप्तरित्या तुम्हाला पारितोषिक देईल. Entering into your closet means आणि तुमच्या गुप्त स्थानामध्ये जाणं याचा अर्थ असा आहे, be alone with God. परमेश्वरासोबत एकटं असं होणं. Do not be distracted when you are with Him. जस्ट तुम्ही त्याच्यासोबत असता तेव्हा विचलित न होणं. Shutting the door means आणि दरवाजा बंद करणं याचा अर्थ असा आहे, shut the door on every wavering mind and faithlessness. आणि सर्व विचलित करणारं मन जे आहे, सर्व अविश्वास जो आहे त्याच्यापासून दरवाजा बंद करणं आहे. Shut the door on all your worries and all your tension. तुमचे सर्व तणाव, तुमच्या सर्व काळजी यासाठी दरवाजा बंद करणं असं ते आहे. Shut the door on all the questions like how will I pay my bills? आणि सगळे जे प्रश्न मनामध्ये आहेत की माझे बिल्स मी कसे फेडणार, God is in the secret place, परमेश्वर गुप्त स्थळामध्ये आहे. seeing us in secret. परमेश्वर गुप्त रीतीने आपल्याला पाहत आहे. He will surely reward you openly. तो नक्कीच उघडरित्या तुम्हाला पारितोषिक Psalm देईल. 91:1 says, स्तोत्रसंहिता 91 अध्याय 1 वचन असं म्हणतं, he who dwells, आणि जो राहतो, वस्ती करतो, not visits, आणि जो भेट देतो असं नव्हे, he who dwells in the secret place of the Most High, जो परात्पराच्या गुप्त स्थळी वसतो, he shall abide under the shadow of the Almighty. तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील असं वचन म्हणतं. Verse 2 says, I will say of the Lord, दुसरं वचन असं म्हणतं की मी परमेश्वरास असे म्हणेन, He is my refuge and my fortress, in my God will I trust. आणि तोच माझा दुर्ग, तोच माझं शरणस्थान आहे, तोच परमेश्वर आहे ज्याच्यावर मी भरोसा ठेवतो. If we dwell in the secret place of God, जर आपण परमेश्वराच्या गुप्त स्थळामध्ये वस्ती करत असेल, we will abide with God. आपण परमेश्वरासोबत वस्ती करू. He will be my refuge and my fortress in this time of trouble. आणि या सर्व संकट समयामध्ये तो माझं शरणस्थान, तो माझा दुर्ग बनेल. Abiding is God willing to develop a deeper faith and trust in Him. आणि परमेश्वरामध्ये खोल विश्वास वाढवणे, परमेश्वरावरती भरोसा ठेवणे, खोल भरोसा ठेवणे, त्यालाच वस्ती करणं असं म्हटलेलं आहे. Without Jesus, we will cease to exist. आणि येशू शिवाय आपलं अस्तित्व हे बंद होईल. Acts chapter 17 and verse 28 says, आणि प्रेषितांची कृत्याचा 7वा अध्याय 28 वचन असं म्हणतं, For in Him we live and move and have our being. आणि त्याच्यामध्येच आम्ही जिवंत आहोत, त्याच्यामध्येच आम्ही कार्य करतो, आणि त्याच्याद्वारेच आमचं अस्तित्व आहे. Jesus said in John 15:7, आणि योहान कृष्णवर्तमान 15वा अध्याय 7व्या वचनामध्ये प्रभू येशू असं म्हणतो, If you abide in me जर तुम्ही माझ्यामध्ये राहाल and my words abide in you, आणि जर माझी वचने तुम्हामध्ये राहतील, you shall ask and He will do whatever you want. मग तुम्ही मागा, म्हणजे जे तुम्हास हवे ते सर्व तुम्हास प्राप्त होईल. God is calling us to abide in His word. आणि परमेश्वर आपल्याला त्याच्या वचनामध्ये राहण्यासाठी बोलावत आहे. Colossians 3:16 says, कलसेकरास पत्र 3रा अध्याय 16 वचन असं म्हणतं, Let the word of Christ dwell in you richly. ख्रिस्ताचं वचन
तुम्हामध्ये संपन्नरित्या राहो असं म्हटलं God is calling us to be a fervent student of the Bible. आणि परमेश्वर आपल्याला पवित्र शास्त्राचे तज्ञ विद्यार्थी होण्यासाठी बोलावत आहे. Daily meditating upon the word of God. रोज देवाच्या वचनावर मनन करणारे. Even when Jesus taught his disciples to pray, आणि जेव्हा प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना प्रार्थना करण्यास शिकवलं, it says, "Give us this day our daily bread." आणि तो त्यांना असं शिकवलं, अशी प्रार्थना करा की रोजची भाकर आज आम्हास तू दे. Daily word is necessary in our life. आपल्या जीवनामध्ये रोजचं वचन हे खूप महत्वाचं आहे. When Satan tempted Jesus Christ on the mountain of temptation, आणि ज्यावेळेस त्या डोंगरावरती, त्या पर्वतावरती ज्यावेळेस सैतानाने प्रभू येशूला मोह घातला, परीक्षा घातली, Jesus responded to Satan, आणि प्रभू येशू त्याला प्रतिसाद देऊन असं म्हणाला, "Man shall not live by bread alone, but by every word that proceeds out of the mouth of God." आणि प्रभू येशू असं म्हणाला की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जगेल. When the Israelites walked in the wilderness, आणि जस इस्रायल लोक त्या अरण्यामध्ये चालत होते, God provided them the daily manna from heaven. It was only a one-day supply. आणि परमेश्वर रोज त्यांना रोजचा मन्ना त्यांना पुरवत होता. तो मन्ना एका दिवसासाठीच होता. God wants us to get a now word, a rhema word from heaven for this need of the hour. आणि परमेश्वराची इच्छा आहे की ही जी घटका आहे, हा जो समय आहे, या समयाला ते रोजची भाकर आपल्याला मिळावी, ते रेहमा वर्ड परमेश्वरापासून आपल्याला मिळावे. God is more than willing to speak to us daily. आणि परमेश्वर रोज आपल्याला अधिक आणि अधिक बोलण्यासाठी तत्पर आहे. In fact, I may put it this way, God is speaking, we need to hear him. आणि मी असं म्हणेन की परमेश्वर तर बोलत आहे, आपण ऐकण्याची गरज आहे. Question is, how do we hear him? आणि प्रश्न असा आहे की आपण त्याचं कसं ऐकणार. Joshua chapter 1 and verse 8 says, यहोशुवाचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि 8वं वचन असं "This म्हणतं, book of the law shall not depart out of your mouth, नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे, but you shall meditate on it day and night, आणि त्यात जे काही लिहिले आहे त्याचे रात्रंदिवस तू मनन कर, that you may observe to do according to all that is written therein. म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल. For then you shall make your way prosperous and you shall have a good success." म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. Let the word of God depart from our mouth. आणि परमेश्वराचं वचन आपल्या मुखातून जाऊ देऊ नका. Keep saying it, keep talking it aloud till your heart hears. आणि जोपर्यंत तुमचं अंतःकरण ते वचन ऐकत नाही, तोपर्यंत मोठ्याने देवाचं वचन बोलत राहा. Keep meditating, keep thinking on it always. नेहमी देवाच्या वचनावर मनन करत राहा, देवाचं वचन बोलत राहा. Meditate on it till you observe to do, till you bring it into your actions. जोपर्यंत ते वचन तुमच्या कृतीमध्ये आलेलं तुम्हाला दिसत नाही, तोपर्यंत वचनावर मनन करत राहा. True prosperity and success will follow a life that is full of the word of God. जे वचन, जे जीवन परमेश्वराच्या वचनाने पूर्णपणे भरलेलं आहे, त्याच जीवनाला यश प्राप्ती घडेल. Secondly, the government has declared quarantine for suspected and affected candidates. आणि जे लोक, जे रोगी सस्पेक्टेड आहेत किंवा ज्यांना कोरोनाची लागण झालेली आहे, त्यांच्यासाठी क्वारंटाईन हे ते नियम सरकारने आणले I आहे. looked into an English dictionary for the word quarantine. आणि क्वारंटाईन ह्या शब्दासाठी इंग्लिश शब्दकोशामध्ये मी पाहिलं, It describes this way: आणि अशा प्रकारे त्याची व्याख्या केली गेलेली आहे. a strict isolation imposed on to prevent the spread of the disease. आणि एखादा रोग पसरू नये म्हणून एखाद्या व्यक्तीला कडक असं विलगीकरण करणं. God is calling us for a heavenly quarantine. परमेश्वर आपल्याला स्वर्गीय विलगीकरणासाठी बोलावत आहे. Turn in repentance from every besetting sin that so easily entices us. आणि जे खूप सहजरित्या जे प्रत्येक पाप जे आपल्यामध्ये शिरकाव करतं, त्या प्रत्येक पापापासून स्वतःचं विलगीकरण करा. God is looking out for that man, that woman that will repent and call on him for the mercy of God. आणि जो स्त्री, जो पुरुष त्या ठिकाणी परमेश्वराकडे पश्चाताप करून प्रभूच्या नावाला हाक मारत आहे,
परमेश्वर अशा लोकांचा शोध घेत आहे. Repent and ask God to forgive you and wash you by His precious blood. पश्चाताप करा आणि प्रभूकडे मागा की त्याच्या मौल्यवान रक्ताने परमेश्वराने तुम्हाला शुद्ध करावं. God is calling us to die to our own self. परमेश्वर आपल्याला पाचारण करत आहे की आपण स्वतःला मरावं. Colossians 3 and chapter 3 verse 3 says, "For you are dead and your life is hidden in Christ Jesus." कलसेकरास पत्र 3 अध्याय 3 वचन असं म्हणतं की तुम्ही मृत आहात, तुमचं जीवन प्रभू येशू मध्ये दडवलेलं आहे, लपवलं गेलेलं आहे. We no longer live because we are dead in Christ's death on the cross and we are resurrected into the eternal life of God. आणि आपण ख्रिस्तासोबत त्या वधस्तंभावर खिळले गेले असल्यामुळे आपण आता जगत नाहीये, तर आपण ख्रिस्तासोबत सार्वकालिक जीवनामध्ये आपण आहोत. God is also calling us to maintain a godly social distancing. आणि परमेश्वर त्याचप्रमाणे आपल्याला पाचारण करत आहे की दैवी एक त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग आपण पाळावी. He wants to be us into the world, in the world but not of the world. आणि प्रभूची इच्छा आहे की आपण जगामध्ये असावं पण जगाचे नसावं. He wants us to love all people, but we should propose ourselves as the ambassadors of Christ. आणि प्रभूची इच्छा आहे की आपण सर्व लोकांवर प्रेम करावं पण स्वतःला ख्रिस्ताचे प्रतिनिधी, ख्रिस्ताचे राजदूत म्हणून आपण प्रदर्शित करावं. In the corona pandemic, आणि या सर्व कोरोनाच्या ह्या रोगामध्ये we are advised to wear mask and PPE kits for all forefront warriors like doctors, health workers, police and sanitation workers. आणि जे सर्व डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, त्या ठिकाणी समाजसेवक आहेत आणि असे अनेक लोक आहेत जे पुढे जाऊन ह्या रोगामध्ये ते सेवा करत आहेत. But I would like to put it this way. पण मला ह्या प्रकारे मला हे सांगू द्या, God is calling us to wear heavenly mask and PPE kits. प्रभूची इच्छा आहे की आपण स्वर्गीय मास्क, स्वर्गीय पीपी किट्स आपण घालावे. Romans chapter 13 and verse 14 says, रोमकरास पत्र 13 अध्याय 14 वचन असं म्हणतं, "But put ye on the Lord Jesus Christ and make not provision for the flesh to fulfill the lusts thereof." आणि वचन असं म्हणतं की ख्रिस्ताला परिधान करा जेणेकरून ह्या जगाची वासना तुम्ही पूर्ण करू नये. Galatians 3 and verse 27 says, गलतीकरास पत्र 3 अध्याय आणि 27 वचन असं म्हणतं, "For as many as of you have been baptized into Christ have put on Christ." जितक्यांनी ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतलेला आहे त्यांनी ख्रिस्ताला परिधान केलेला आहे. Putting on the full armor of God. आणि पूर्ण शस्त्र सामुग्री आपण धारण केलेली आहे. Putting on Jesus Christ, for He is only the full proof protection in these last days. आणि या शेवटच्या काळामध्ये ख्रिस्तच आपलं बचाव, आपलं संरक्षण असल्यामुळे ख्रिस्ताला परिधान करणे हे महत्त्वाचं आहे. Beloved, Jesus Christ is coming very, very soon, more soon than what we expect. आणि प्रियानो, मला सांगू द्या, प्रभू येशूचं आगमन खूप जवळ आलेलं आहे. आपल्या विचाराच्या अधिक जवळ ते आलेलं आहे. Jesus once said to his disciples, आणि एकदा प्रभू येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, "When the Son of Man, that is Jesus, returns to this earth, will he find faith in this earth?" आणि जेव्हा प्रभू येशू पुन्हा या जगामध्ये येईल, काय त्याला विश्वास दिसेल का? 2 Thessalonians verse 2 and verse 3 says, दुसरे थेसलोनिकरास पत्र 2 अध्याय आणि 3 वचन असं म्हणतं, "Let no man deceive you कोणत्याही मनुष्याने तुम्हास फसवू नये by any means, कोणत्याही रीतीनं, for the day of the Lord कारण प्रभूचा दिवस shall not come except there first comes the falling away. आणि लवकरच किंवा समीप त्या ठिकाणी तो येत आहे. Many will fall from their faith आणि अनेक जण त्यांच्या विश्वासातून पडतील असं म्हटलेलं आहे. before Jesus Christ comes into this world. आणि पुन्हा प्रभू येशू या जगामध्ये येण्याआधी, But Christ in me is the only hope of glory. पण माझ्यामध्ये असणारा ख्रिस्त हा एकच गौरवी आशा माझ्यासाठी आहे. Beloved, God is calling us into a heavenly lockdown, quarantine, social distancing and wearing gears. आणि प्रियानो, मला सांगू द्या, परमेश्वर आपल्याला स्वर्गीय लॉकडाऊन, त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग आणि त्या ठिकाणी अशा अनेक गोष्टीसाठी परमेश्वर आपल्याला पाचारण करत For आहे. this is the call of God for us today. आणि आज आपल्यासाठी देवाचं पाचारण हेच आहे. Let us pray.
आपण प्रार्थना करूया. Father, in the name of Jesus, प्रभू देवा येशूच्या नावामध्ये we thank you, Lord, for this time that you have given to us. आम्ही आभार मानतो प्रभू की हा समय तो आम्हास दिलेला We आहे. all come to you and humble ourselves under your mighty hand. आम्ही सर्व तुझ्या जवळ आम्ही येत आहोत आणि तुझ्या महान हाताखाली आम्ही स्वतःला नम्र करत आहोत. Have mercy upon our lives. प्रभू आमच्या जीवनावर दया कर And in your grace, आणि तुझ्या कृपेमध्ये by the power of your Holy Spirit, तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे help us to be in touch with you, Lord. आम्हा सहाय्य कर की तुला जोडून आम्ही राहावं. For you have promised, कारण प्रभू तू अभिवचन दिलेला the आहे. one who has started a good work in you ज्याने तुम्हामध्ये चांगले काम आरंभलेले आहे will take it to completion until the day of Jesus Christ. प्रभू येशूच्या आगमनापर्यंत तोच ते काम पूर्ण करेल. We thank you and we praise you. आम्ही धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो प्रभू. In Jesus' mighty name we pray. प्रभू येशूच्या महान नावात आम्ही प्रार्थना करतो. Amen. आमेन.